श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला माहिती आहे काय याला मौठे असं म्हणतात. याची ना पहिला हातभट्टीची दारू भेटायची, आजोबा खायचे, त्यांच्या फुलांची असायची आणि याचं तेल पण बनतं आणि पण ह्या सीझनला याची भाजी करतात. तर ही अशी सोलून वगैरे घ्यायची, बारीक बारीक कापायची आहे ना. पहिला सगळं गाव होतं तर सगळं मिळायचंय सगळं. आता गाव नाहीये बोलल्यावर हे आता माझ्या हातात आले त्यावेळेस आता थोडेसे ते हे झालेत, नरम झालेत. आणि त्याच्यासाठी वाटण लागेल हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक आणि खोबरं. आता तुम्ही याच्यात ओलं खोबरं पण घेऊ शकता, पण माझ्याकडे नव्हतं, मी सुकं खोबऱ्यावर करते. आता कढई ठेवूया, त्याच्यावर तेल टाकूया. याला तेल भरपूर लागतं, जशी आपण चटणी बनवतो ना सेम चटणीच बनवायची आहे. आणि आपण ते मोठे तिथे उकडत ठेवलेले आहेत. कुकरला एक शिट्टी घेतली आहे मी त्याची, म्हणजे पटकन होईल. असा वाटण हा तयार झालेला आहे. थोडं तेल गरम झालं की मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी तडली की आपण याच्यात लगेच कांदा टाकून घेणार आहोत. कोथिंबीर, तुम्हाला माहिती आहे मला कोथिंबीर खूप आवडते. कोथिंबीर तर सगळ्यात लागते, कोथिंबीरच्या पेक्षा कोथिंबीरच्या दांड्या, त्याचा एक वेगळाच स्वाद येतो. आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे लाल होसपर्यंत. ही रेसिपी पटकन होणारी आहे, पण पूर्वीच्या काही लोक बनवायचे. आताही जर तुम्ही पनवेल बिनवेल साईडला गेला तर तुम्हाला भेटेल, किंवा ठाण्या साईडला. तिकडे आपल्या नवी मुंबईमध्ये नाहीये हे सगळं. चटणी ती बनवलेली त्याच्यात टाकली, ती पण व्यवस्थित परतून घ्यायची चांगली. 2 मिनिटं मला असं वाटतं की शिजत आलेलीच होती, तरी पण आपण एक अजून 2-3 मिनिटं आपण बघूया. आणि ही चटणीच खायला एकदम टेस्टी लागत होती. 5 मिनिटं जरा झाकण ठेवून हे करू. 5 मिनिटांनी काढलंय मी, बघा झालीये व्यवस्थित. आता याच्यात काहीच नाही, याच्यात आता बेसिकच आहे. एक आपला हा गरम मसाला आहे जो मी घरात बनवलेला आहे, आणि हळद आणि हिंग. बाकी याच्यात काही लागत नाही. आणि हिंग टाकलाय. आता हिंगाला चमचा नाही, डायरेक्ट आपल्या अंदाजे आपण टाकतो सगळ्या. मिक्स करून घ्यायचं एकजीव. आणि बघ हे उकडलेले मोठे आहेत ते आपण याच्यात टाकले, ते शिजलेले आहेत प्रॉपर आहे बघा. बघते पण शिजलेत का. आणि याला फक्त घाटा मारायचा, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय. आणि एक 10 मिनिटं याला वाफ काढून घ्यायची आहे की खायला रेडी. आता मी मोठे जेव्हा उकडत घातलेले त्यावेळेस त्याच्यात मी हळद आणि थोडस मीठ टाकलेलं. आणि आता जर ह्याच्यात आपल्याला कमी वाटलं तर वरून तुम्ही टाकू शकता. सगळं एकजीव करून घेतले व्यवस्थित. झालंय. आता झाकण देऊन आपण 10 मिनिटं याची एक वाफ काढून घेऊया. आणि लगेच खायला तयार. भाकरी सोबत एक नंबर लागतं. तुम्ही खाऊन बघा. सगळं रेडी झालेली आहे आणि मी मस्तपैकी ताव मारलाय.
गो उरवाला नैकरा चोरूनशी जातई फिरक्या गो उरवाला. शिकली शाला गो हीच पोरी नाही शिकली शाला. नवरा बघितय नोकरीवाला गो नवरा बघितय नोकरीवाला. चंद्रा गो माझे लारू के चंद्र ओ चंद्रा गो माझे लारू के चंद्रा. दारू सोरून शी जान में बंदरा गो दारू सोरून शी जान में बंदरा. For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/Venus Regional.